पाण्यासाठी तडफडतोय, हा देश नोकऱ्यांसाठी तडफडतोय, या देशात उद्योग यावेत, लोकांच्या मुलींच्या हाताला कामं मिळावीत याच्यासाठी म्हणून तडफडतोय. आणि आमचे मोदी खर्च कशावरती करतायत तर गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत. या देशाला पुतळ्यांची गरज आहे का? इथे जिवंत माणसं जगवण्यासाठी पैसे मिळत नाहीयेत आणि हे पुतळ्यांवरती 3-3, 4-4 हजार कोटी रुपये खर्च करतायत. बर त्यातही धोका. जे शत्रू राष्ट्र म्हणून आमच्या समोर उभं केलं, तुम्हाला आठवत असेल तेव्हा सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनल्समध्ये फक्त तेवढेच बातमी सुरू होती, डोकलाम डोकलाम डोकलाम. डोकलाममध्ये चीनचं सैन्य घुसलेलं आहे, सैनिक तिकडे घुसलेले आहेत, आपली लोक तिकडे गेलेली आहेत, एअरफोर्स तयार झालेलं आहे, आपली लोक आता युद्धाच्या तयारीत आहेत. तिकडनं सगळी माणसं चायनामधनं येत आहेत, त्यांची शस्त्र घेऊन त्यांचे सैनिक येत आहेत. आता कोणत्याही क्षणी युद्ध घडेल असं जे वातावरण ज्या प्रकारे उभं केलं गेलं, पहिली गोष्ट म्हणजे डोकलाम हे भूतानमध्ये येतं. अर्थात भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे तर ठीक आहे, आपण ते गोष्ट करणं स्वाभाविक आहे. मग जर समजा चीन हा आपला, आणि मग त्यावेळेला एक वातावरण उभं केलं गेलं की चीनी कपडे घेऊ नका, चीनी काय वस्तू मिळत असतील त्याच्यावरती बहिष्कार टाका. रात्री 2 लावून ह्यांना चायनीज लागतं. बाकी सगळं बंद करा, आपल्या नाक्यावरची चायनीजची गाडी राहिली पाहिजे. सगळ्या चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाका, चीनी वस्तूंवरती या गोष्टी करा, सगळं करा. हे आपले शत्रू आहेत, ते आपल्यावरती येत आहेत. वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवून आणलात? वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्याच्या अगोदरच जर समजा तुम्ही चायनामध्ये बनवायला दिलेला होतात, नाटका कशाला करताय? तुमचे संबंध तुम्ही सगळे बरोबर व्यवस्थित ठेवणार. तुमच्या मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी उभ्या करणार. निवडणुकीच्या तोंडावरती असल्या कोणतरी गोष्टी उभ्या करायच्या. निवडणूक झाली की तो विषय संपला. एवढ्यासाठी म्हणून दिलं नरेंद्र मोदींना निवडून? ही सगळी नाटकं आणि थेरं करण्यासाठी म्हणून दिलं? एके रात्री काय झटका काय आला आणि नोटा काय बंद करून टाकल्या? या देशामधल्या करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जे हाताचं काम होतं ते हाताचं काम निघून गेलं. अनेक कंपन्या बंद झाल्या. आता आजची बातमी घ्या, जेट एअरवेज बंद झाली. गेले इतकी वर्षाची कंपनी चालू होती या देशामध्ये, ती कंपनी बंद झाली. आज त्या कंपनीमध्ये काम करत असलेल्या लोकांचं हजारो लोक आहेत, हजारो काय लाखो लोक आहेत. काय झालं आज? काय नाही, हातावर हात ठेवून बसलेत. अनेक कंपन्या बंद झाल्या, तुमच्यापर्यंत बातम्या येऊ दिल्या नाहीत. गेल्या 3.5-4 वर्षामध्ये ही सगळी वर्तमानपत्र बंद करून टाकली, पत्रकार बंद करून टाकले, सगळी चॅनल्स बंद करून टाकली. तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्याच नाहीत. किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या, किती लोकांचं काय झालं, येऊच द्यायच्या नाहीत बातम्या. नोटबंदी जे केली ती नोटबंदी फसली, सर्वार्थाने फसली. भारताच्या इतिहासामध्ये अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत. मी त्याशी म्हटलं ना की सुप्रीम कोर्टाचे 4 जज रस्त्यावरती येतात आणि पत्रकार परिषद घेतात. आजपर्यंत कधी बघितलं होतं का हो? 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत 2018-19 पर्यंत या देशाने कधी पाहिलं नव्हतं की सुप्रीम कोर्टाचे जजेस हे रस्त्यावरती येत आहेत, पत्रकार परिषद घेतात आणि सांगतायत काय? या देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमच्यावरती दडपण येत आहे. आम्हाला सांगितलं जातं की अशा प्रकारचे निर्णय द्या. सरकारकडनं सांगितलं जातंय जे आम्हाला मान्य नाही.
या देशाची लोकशाही धोक्यात आहे. काय बुलेट ट्रेन आणू म्हणे. विचार बघा. आणू ती आणू. कुठे आणू? मुंबई अहमदाबाद. काय करायचं जाऊन अहमदाबादला? सकाळी निघालो, भास्कन पोचलो, ढोकळा खाल्ला, आलो. करायचं काय पुढे? ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राची भूमिका योग्य वाटते आणि गुजरातची भूमिका अयोग्य वाटते आहे. ते तिकडनं घरदार सोडून जर समजा महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्या गुजराती समाजालाही कळलंय की या लोकांनी गुजरातमध्ये काही केलेलं नाहीये. आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रातच जावं लागेल. कारण का? तर या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनाने जे इथली जमीन, जी मशागत केलेली आहे जमिनीची, त्याच्यामुळे जे उत्तम वातावरण आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून असंख्य लोक ज्या वेळेला त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ह्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सांगतायत की धंदा मला तिकडे न्यायचा आहे. आज असंख्य पंतप्रधान या देशामध्ये आले, अनेक देशांचे. पण नरेंद्र मोदींना असं कधी वाटलं नाही की दुसऱ्या राज्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करावं. जे जे बाहेरचे राष्ट्राध्यक्ष आले, जे जे पंतप्रधान आले आहेत, त्या सर्व पंतप्रधानांना नरेंद्र मोदी घेऊन हे गुजरातमध्ये गेलेत. महाराष्ट्रात नाही आलेत. पंजाबमध्ये नाही गेले, तामिळनाडूमध्ये नाही गेले, पश्चिम बंगालमध्ये नाही गेले, उत्तर प्रदेशमध्ये नाही गेले, कुठेही नाही गेले. काय कमवलत काय तुम्ही? काय मिळवलत काय तुम्ही? गेले 5 वर्ष हा माणूस भूर 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 फिरतोय देश जगभर. किती पैसे आले? कोणी किती पैसे दिले? जाताय आणि तिकडे सगळ्यांना मिठ्या मारताय. पण त्या मिठीतनं आलं काय? या देशाला मिळालं काय? आज देशातल्या सगळ्या संस्था सांगतायत, वित्तीय संस्था सांगतायत की हा देश डबघाईला आलाय, हा अजून खाली जाणार. या नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेऊन ठेवलेत याच्यामुळे देश रसातळाला जाणार. पुन्हा ह्यांच्या हातामध्ये सत्ता देणार. आणि आज जो माणूस जेवढ्या योजना म्हणून सांगितल्या आम्हाला, मेक इन इंडिया ज्याच्यात तरुण उभे राहतील, स्टार्टअप इंडिया ज्याच्यात तरुण तरुणी उभे राहतील, काय झालं त्या योजनांचं? अहो नरेंद्र मोदी त्याच्याबद्दल का नाही बोलतात तुम्ही? का नाही या देशाला सांगतात काय झालं त्या योजनांचं? स्वच्छ भारतच्या नावाखाली टॅक्स गोळा करताय. मागे तो एक झटका आला त्या रामदेव बाबामुळे. सगळे आपले योगा करा, सकाळी योगा करा. हा देश गळ्यात तगडा अडकून पडलाय. चला तगडी काढायची कशी कळत नाही अजून. तो आपला रामदेव बाबा तिकडे अप्पर डिप्पर मारत बसलाय. आता कुठेच दिसत नाही. बाकी त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये बाईचे कपडे घालून पळत सुटला होता. योगा बिगा चांगला करतो माणूस, योगा पुरता ठीक आहे. एका माणसाचा धंदा एकदम अचानक 5 वर्षामध्ये हजारो कोटीचा धंदा होतो कसा, झाला कसा? आज भारतीय जनता पक्षाकडे एवढे पैसे आले कुठून? निवडणुकीच्या तोंडावरती हे हजारो कोटी रुपये जे वाटतंय आज भारतीय जनता पक्ष, आले कुठून पैसे तुमच्याकडे? गुजरातची निवडणूक झाली, कर्नाटकची निवडणूक झाली, मध्य प्रदेश झाला, राजस्थान झाला, इतर अनेक राज्यांमधील निवडणुका झाल्या, आले कुठून पैसे?